आपण पॉलिसी ज्या टायमाला बनवणार आहोत त्या पॉलिसीमध्ये अजून डिसिजन आपल्याला पालिकेच्या वतीने घ्यावा लागला. राज्य शासनाचा विषय आहे तो. 2019 पासून समाविष्ट नवीन गावांमध्ये पुणे जिल्ह्यात खरेदी खतं बंद. आता 2019 पासून बांधकाम अजूनही चालू आहे. 2026 मध्ये आलोय तरी बांधकाम चालू आहे. त्याला तुम्ही अनधिकृत म्हणा ना, आमच्या वतीने आम्ही म्हणणार की आमच्याकडे झोनिंगच नाहीये तर आम्ही राहायचं कुठे. राहण्याच्या नावाखाली बांधकाम चालूच आहेत अजून. त्याच्यामध्ये काही व्यावसायिकांनी चालू आहे. परंतु महानगरपालिकेचा जर महसूल वाढवायचा असेल तर सर्वप्रथम ह्यांच्या नोंदी, फक्त नोंदी करून उपयोग नाही. नोंदी तुमच्याकडे झाल्या, तुम्ही त्यांना टॅक्स प्रणाली लावताय, टॅक्सच्या पावत्या जातात त्यांना, पण ते भरत नाहीये. भरत का नाही तर त्यांच्या नोंदी अजूनही बिल्डर लोकांच्या नावावरती आहे. जे अनधिकृत बांधकाम बिल्डर केले काही लोकांच्या नावावरती आहेत. एकतर जुलमी टॅक्स लावलेला आहे, जुलमी टॅक्स मध्ये टॅक्स भरत नाहीये. मग आपण काय करायचं, जसं आता एक जण म्हटले आपल्यापैकी की हा जो आपण व्यावसायिकरण आपण याचा केलेला नाही आहे टॅक्सेशनचा, इट इज अ सर्व्हिस. आणि या सर्व्हिसचा जर आपल्याला विषय घ्यायचा असेल तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला पॉलिसीमध्ये इन्कॉर्पोरेट करावं लागतील. राज्य शासनाला विनंती करावं लागेल की समाविष्ट 23 गावांमध्ये तरी कमीत कमी 34-32 गावांमध्ये तरी कमीत कमी खरेदी खतं केली पाहिजेत. खरेदी खतं झाल्यानंतर त्यात ज्या नोंदी आहेत ते टॅक्स भरायला लोक तयार आहेत ना. आपल्याला एवढा मोठा महसूल त्याच्यामधून जमा होणार आहे, महानगरपालिकेचाच फायदा आहे. त्या महसुलामधून हा महसूल कुठे युज होणार आहे, आमच्याच गावांमध्ये वापर होणार. आज तुम्ही म्हणले ना महापौर आपण म्हणला की आपण आता युटिलिटीसाठी बजेट केलेलं आहे. तर तुम्ही नीट जर त्याच्यामध्ये जर नीट लक्ष दिलं, या जीबी मध्ये सुद्धा आपण तो प्रश्न घेणारच आहोत. त्या युटिलिटीचं बजेट तुम्ही किती दिलेलं आहे आम्हाला 34 गावांसाठी किंवा 32 गावांसाठी, त्या बजेटिंग मध्ये किती कर्टल केले हे पण बघा. मागच्या वर्षी मी सदस्य होतो याच्यामध्ये शासन नियुक्त समितीवरती. त्याच्यामधलं बजेट ना आताच्या बजेटमध्ये काहीच फरक मला. इनफॅक्ट मला आताचं बजेट कमी वाटतंय. मे बी माझा अभ्यास कमी असेल, अजून मी अजून अभ्यास पाहिला नाही. 18 तारखेनंतर बऱ्यापैकी होईल. परंतु बजेटिंग जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे जे विषय आहेत ते आपल्याकडून सर्व्हिसेस प्रोव्हाइड होत नाहीये. ज्या तुम्ही सर्व्हिसेसचे मिसलेनियस टॅक्सेस जे लावलेले आहेत ते मिसलेनियस टॅक्सेसचे आपल्याला त्या सर्व्हिसेस नसल्यामुळे लोकांमध्ये असं आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोक आम्हाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ तोच विचारतात. माझ्या ऑफिसला रोज 10 लोक येऊन टॅक्स विचारतात. आमचाच अभ्यास अजून पूर्ण नाही. तुम्ही वेगवेगळे निकष तिथे लावलेले, वेगवेगळ्या गावाचे निकष लावले, तुम्ही क्युम्युलेटिव्ह टॅक्स घेतलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही 10%, 2-3% स्लॅब दाखवलेले, 2-3 वर्ष स्लॅब दाखवले. हे होणार नाही. सगळ्यांसाठी पॉलिसी जर करायचं, पॉलिसीचा जर आपण अर्थ घेतो तर सगळ्या गावांसाठी एकच पॉलिसी असली पाहिजे. टॅक्सेशन हा एकाच पद्धतीने लावला नाही. आमच्या गावामध्ये त्या टायमाच्या सरपंचाने ₹2 टॅक्स लावला होता. त्यावेळी लोकांना तोही मान्य नव्हता. मग ते आज लोक कसं मान्य करतील. आज आपण एक महानगरपालिकेमध्ये स्ट्रक्चर्ड वे मध्ये जाणार आहोत तर सगळ्या गावांसाठी एक निर्णय घ्यावा. पॉलिसी करताना एकच पॉलिसी असावी आणि ती जुलमी नसावी. ही फक्त एक विनंती.